नमस्कार मैत्रिणींनो, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण ही फुगाबाई बनवायला शिकणार आहे, तेही इलास्टिक सहित। सुरुवातीला काय केलं मी कस्टमरच्या दंड घेण्याप्रमाणे बाही कट केली आणि फक्त 5 इंच एक्स्ट्रा केलेलं आहे आणि नंतर पुढे कपड्याला पिको न करताना मी फोल्ड करते। अगदी आपली टेपची एक लाईन आहे ना एवढाच फोल्ड करते छोटासा, आणि हा फोल्ड करताना ना ओढून फोल्ड करायचा नाही, अगदी फ्रीली हा फोल्ड करून घ्यायचा आहे। जर ओढून फोल्ड केला ना तर रिंकल्स येतात, त्यामुळे हळूहळू हा फोल्ड करायचा आहे आणि टिप मारून घ्यायचे पूर्ण बाहीवरती। आणि नंतर काय करायचं आहे की 1-1 इंचाच्या अशा 2 पट्ट्या काढून घ्यायच्यात, म्हणजे दोन्ही बाहीला आपल्याला या पट्ट्यांच्या आतूनच इलास्टिक लावायचे, कारण वरून इलास्टिक लावली की दिसून येते। त्यामुळे ना आपण इलास्टिक लावण्यासाठी पट्टी 1-1 इंचाची काढलेली आहे आणि पट्टी लावताना काय करायचं, पुढे 1 इंच असं एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे आणि पट्टी जोडून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे पट्टी जोडून घ्यायची आणि पट्टीचा अंतर आपली इलास्टिक जाईल एवढंच ठेवायचं आहे। म्हणजे इलास्टिक जेवढी आपली लांबीची आहे, उंचीची आहे, तेवढंच इलास्टिक जाईल त्यामध्ये, पिनच्या साहाय्याने जाईल एवढंच अंतर त्यामध्ये ठेवायचं आहे आणि पिनच्या साहाय्याने ही इलास्टिक हळूहळू ओवून घ्यायची आहे। हे बघा, काही वेळेस ना वेगळं काही ट्राय केलं की आपण ते खरंच खूप छान दिसतं, करताना भीती वाटते की कसं होईल कसं नाही, पण ज्यावेळेस वेगळं काहीतरी नवीन करू त्यावेळेस खरंच खूप छान दिसतं। आणि ही इलास्टिक काय करायचं, कडेला दोन्ही साईडने रब करून पॅक करून घ्यायचे आणि नंतर आहे ना हे बघा, बाही ही जोडताना ना मध्ये घ्यायची गरज नाही। फुगाबाही जोडताना आपण डायरेक्ट कडेवरनं स्टार्ट केलं तरी चालतं आहे। फक्त ना प्लेट्स टाकताना आपण शोल्डरपासून 3 इंच पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला एवढ्या अंतरावर ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्यात आणि प्लेट्स टाकताना ना सेम डायरेक्शनमध्ये टाकायच्यात। प्लेट्स अजिबात डायरेक्शन चेंज करायची नाही आणि सेम अंतराने या प्लेट टाकून घ्यायच्यात, म्हणजे फुगा बाही आहे ना ती व्यवस्थित सेट होते। आणि ही बाही पूर्ण जोडून झाल्यानंतर आहे ना डबल टिपा मारून घ्यायचे, जेणेकरून म्हणजे प्रत्येक वेळेस जोडताना बाही जोडताना डबल टिपा मारून घ्यायच्यात, म्हणजे प्रॉपर हे पॅक होतं। आणि नंतर फिटिंग मारून घ्यायचे। आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। बाहीच्या आणखी नवीन डिझाईन शिकायचे असतील तर कमेंट नक्की करा। चलो बाय।